गुड मॉर्निंग. आज मी बाळाला भोपळा, गाजर, लसूण, कोथिंबीर मस्त असा थेपला बनवत आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. चला तर तुम्ही बघून घ्या. मी आता खिसत आहे भोपळा. मस्त भोपळा खिसून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये गाजर टाकायचं. आता मी खूप दिवस झालं तुम्हाला रेसिपीच नाही पाठवत आणि माझं चॅनल पण डाऊन व्हायला लागले ना, त्याच्यामुळे मी म्हणलं आता रोज डेली आता मी जे बनवते ना छोटे बेबीला रेसिपी आता डेली पाठवणार. डेली माझा व्हिडिओ बघत जावा. गाजर पण खिसून घ्यायचं. अद्रक लसूण वाटून घ्यायचं, पण खिसणार नाही लसूण. रोज मी व्हिडिओ एक टाकणार, तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करायचे. माझा व्हिडिओ आवडला. गाजर खिसून होते. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुम्हाला वाटलं की बाबा गव्हाच्या पीठात छान होत नाही, तर थोडंसं तुम्ही बेसन पीठ पण ॲड करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं ओवा, जिरेपूड टाका. हे बघा, मी जिरेपूड बनवत असते. जिरेपूड टाकले आणि थोडंसं ओवा टाकायचा चवीपुरता, जास्त पण नाही टाकायचा. तर आता बघा, थोडेसे चवीपुरतं. तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल, बेबी खात असेल तर टाका. हळद टाकायची थोडीशी. मग आता मी लाल तिखट टाकलं मस्त. तुम्ही बोलचाल कच्चा लसूण, पण लसूण खाल्लेला चांगला असतो म्हणून कच्चाच लसूण टाकायचा त्याच्यामध्ये. म्हणून मी कच्चा लसूण टाकते. बघा, चांगला मस्त ठेचून लसूण टाकायचा आणि मस्त कोथिंबीर बारीक चिरून टाकणार छानपैकी. बेबीला छान लागलं पाहिजे, चविष्ट बनवायचं बनवताना, म्हणजे बाळ खातं. तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात सगळी सामग्री टाकली आणि पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही. असं मळून घेतलं, कारण ते भोपळ्याला पाणी सुटतं ना, म्हणून त्याला पाणी नाही टाकायचं. हे बघा, झालं मळून, झाला आपला गोळा. मी पाणी वगैरे काही टाकलेलं नाहीये. हे बघा, मस्त गोळा झाला. आता आपण लाटून घेऊया आणि मस्त ह्याचा थेपला बनवूया.